फ्रेंड्स, माय यूट्यूब चॅनल नेम नए कारनामे आणि आज मी बनवणार आहे झटपट होणारी सोयाबीनची भाजी। बघा, ह्याच्यामध्ये मी कांदा, लसूण, टोमॅटो, मिरची, आलं असं भाजून घेतलेलं आहे। भाजून झाल्यानंतर मी ह्याची पेस्ट तयार करणार आहे। आता आपण पेस्ट तयार करून घेऊ ह्याची। बघा, माझी पेस्ट तयार झालेली आहे आणि सोयाबीन पाण्यात भिजून घ्या। पाण्यात भिजून घेतल्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवणार आहोत। कढई ठेवल्यानंतर गॅस ऑन करणार आहोत। गॅस ऑन झालेला आहे आणि आता कढईमध्ये तेल टाका। तेल टाकून झाल्यानंतर त्याला गरम होऊ द्या। ते गरम झालेला आहे तर मी सोयाबीन पाण्यातून काढून घेतलेली आहे आणि ती भिजलेली आहे खूप चांगली। त्याच्यानंतर मी हे तेलात टाकणार आहे। तेलामध्ये खूप चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घ्या। त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकून घ्या आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद हे टाकून झाल्यावरती हलवून घ्यावे आणि ह्याला 5 मिनिटं अजून असंच फ्राय करा, लाल कलर येऊपर्यंत। तुम्ही बघू शकता आता हे रेडी झालेलं आहे। आता मी ह्याला प्लेटमध्ये काढून घेते। काढल्यानंतर जो तेल उरतंय तेलामध्येच आपण ही भाजी करणार आहोत। ही पेस्ट तयार केलेली मी आता त्यात टाकत आहे आणि ह्याला थोड्या वेळ भाजून घेते। जास्त भाजण्याची गरज आहे की ह्याला पहिलं घेतलं होतं 1 मिनिट फक्त भाजायचं। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा मसाला, गरम मसाला हे मी त्यात टाकलं। नंतर परत हलवून घेतली। तर ह्याला पाणी सुटेपर्यंत भाजून घ्या। दोन मिनिटं झालेलं आहे आणि बघा तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन ॲड करणार आहोत। सोयाबीन ॲड केल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्या। ह्याच्यात पाणी टाका। तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी भाजी तुम्ही करू शकता। मी जास्त नाही करणार, एवढेच ठीक आहे। आणि वरून ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाका। बघा, छान झाली झटपट अशी सोयाबीनची भाजी। चा कलर आणि खूप चविष्ट झालेली आहे भाजी। आपण ट्राय करून बघा आणि खूप इझी सोपी आहे। ओके, बाय यूट्यूब चॅनल।